पुण्यामधनं अतिशय सुंदर नयनरम्य दृश्य आपण बघणार आहोत। पुण्यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा झाडांना बहर आलेला आहे आणि एक प्रकारे पुन्हा एकदा जसं मुंबईमध्ये आपल्याला चेरी ब्लॉसम जपानचा असल्याचा भास होतोय, तसाच अनुभव पिंपरी चिंचवडमध्ये घेता येतोय। शहरातल्या रावेत आणि निगडी प्राधिकरणात असलेली बहावा चेरी ब्लॉसम या विविध रंगांची फुलं जी आहेत ती फुललेली आहेत। रखरखत्या उन्हामध्ये रस्त्यावरनं जाताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे एक सुखद अनुभव मिळतोय। अजित पवारांच्या अपघातावरनं रोहित पवारांचा नव्या आरोपांचा बॉम्ब। अजित पवारांचा मृतदेह विचित्रपणे सुजल्याचा दावा। तर चौकशी पूर्ण होऊ द्या, मग शंका उपस्थित करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत रोहित पवारांनी घेतलेल्या आक्षेपांना सुनील तटकरेंचं उत्तर। तर अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, तटकरेंकडनं आव्हान। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट। भेटीतला राजकीय तपशील गुलदस्त्यात। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरात लवकर घेणार, सुनील तटकरेंची माहिती। मुंबई महानगरपालिकेत 4 दशकांनी भाजपचा महापौर विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रितू तावडेंनी पदभार स्वीकारला। भाजप आणि शिवसेनेच्या परस्पर विरोधी घोषणांनी सभागृह दणाणलं। चंद्रपुरात काँग्रेसच्या मनमानीमुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा, ठाकरे गटाचा दावा। तर कारमध्येच भाजपसोबतच्या युतीची अंतिम चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरातल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। 6वीतल्या 4 विद्यार्थ्यांकडनं वर्गमित्रावरती लैंगिक अत्याचार। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। प्रकरणात जातीनं लक्ष घालणार, शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन। रोहित शेट्टीच्या घरावरच्या हल्ल्याचं प्रकरण ताजं असताना अभिनेता रणवीर सिंगलाही मिळाली धमकी। तर सलमान खानच्या मेहुण्यालाही धमकीचा ईमेल आल्याची माहिती। तपास यंत्रणा कामाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।